एकनाथ शिंदेंची नाराजी दूर करण्याचे आता भाजपच्या वतीने प्रयत्न बघायला मिळतात। कारण चंद्रशेखर बावनकुळेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे आणि दोघांमध्येही अँटी चेंबरमध्ये चर्चा झाली। आजच्या कॅबिनेट बैठकीतल्या नाराजीनंतर आता घडामोडींनी वेग घेतलेला दिसतोय। बैठका होत आहेत। चंद्रशेखर बावनकुळे पोहोचले एकनाथ शिंदेंच्या भेटीला आणि त्याच ठिकाणी त्यांची भेट घेण्यात आली आणि कदाचित त्यांना या संदर्भात संवाद त्यांच्याशी साधण्यात आलेला असू शकतो। त्यांना वेळ मागितला होता, त्यांना ते निघून सांगितलं आणि मला वाटतं पुढच्या कॅबिनेटमध्ये आम्ही येतो आहे। मुंबईमध्ये किंवा MMR रिजनमध्ये किंवा नागरी भागामध्ये महसुली जागा कलेक्टर लँड यामध्ये जे गृहनिर्माण प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला एक पॉलिसी पाहिजे। आम्ही एकत्र पद्धतीने काम करतोय। जे काही मी करून आणतोय त्याबद्दल त्यांनी सहमती शिंदेच्या मंत्र्यांचं म्हणणं आहे की तशी त्यांची भूमिका आहे। तू माझं हे नको भूमिका आहे राज्यात असं त्यांची भूमिका आहे त्यांचं पण ही गोष्ट खरी आहे की महायुतीमध्ये एकामेकाच्या पक्षातले लोक एकामेकाच्या पक्षात जातात, त्याच पक्षात राहिल्या पाहिजे राष्ट्रवादीची। पण निवडणुकीच्या राजकारणामध्ये एखाद्याला तिकीट मिळालं नाही, भाजपला तिकीट मिळालं नाही तो शिवसेनेकडे चालला, शिवसेनेची सीट मिळाली नाही तो भाजपकडे येतोय, दोघांची म्हणणं आहे तो राष्ट्रवादीकडे चालला आहे। थोडं त्या ठिकाणी 8-10 वर्षांनी या निवडणुका होत असल्यामुळं थोडं त्या ठिकाणी इकडं तिकडं जाणं सुरू आहे। मला असं वाटतं की याच्यामध्ये काही आम्ही मार्ग काढू। काही लोक आमचे तिकडे गेले धनुष्यबाणवर, काही धनुष्यबाणचे भाजपवर आले। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।